नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण एका महत्त्वाच्या घडामोडीने करतोय। ही बातमी आहे गणेश नाईकांसंदर्भातली। भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, कारण नेरूळ पोलीस स्थानकामध्ये गणेश नाईकांविरोधात दुसरा गुन्हा दाखल झालाय। महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। रात्री उशिरा घरात शिरून हा अत्याचार करण्यात आलाय असा आरोप गणेश नाईकांवर या महिलेने केलेला आहे। ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। नेरूळ पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झालाय। भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। 2010 ते 2017 दरम्यान गणेश नाईकांनी शारीरिक शोषण केलं असा महिलेने गंभीर आरोप केलेला आहे। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। नाईक रात्री उशिरा माझ्या घरात शिरून त्यांनी माझ्यावर शारीरिक अत्याचार केला। 2010 ते 2017 दरम्यान शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केलेला आहे या महिलेने। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विनय, हा दुसरा गुन्हा दाखल झालाय, काय अधिक सांगाल? नक्की सुवर्णा, ज्या पद्धतीने गेल्या काही 15 दिवसापासून जी चर्चा नवी मुंबईमध्ये होती आणि जी तक्रार पहिली लेखी तक्रार करण्यात आली होती, जी पीडित महिला तिच्याकडून महिला आयोगाकडे किंवा विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती, त्या तक्रारीनंतर मात्र पोलिसांनी दखल घेतली आणि पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला। पहिला म्हणजे काल बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये जीवे ठार मारण्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आला, कारण 27 वर्ष गणेश नाईक आणि जी पीडित महिला यांचे संबंध होते आणि त्या संबंधामधूनच त्यांचा 15 वर्षाचा मुलगा आहे, ज्या मुलाचा जन्म अमेरिकेमध्ये झाला होता। अमेरिकेमध्ये जन्म झाल्यानंतर गणेश नाईकांनी 2 महिन्यानंतर त्या मुलाला घेण्यासाठी गेले होते दिल्ली अमेरिकेमध्ये, आणि त्यानंतर त्यांनी नवी मुंबईमध्ये त्या दोघांना एका नेरूळ इथल्या एका घरामध्ये त्यांचं एक घर घेऊन दिलं होतं, तिथे वास्तव्यास गेले 27 वर्षापासून आहेत। हे सगळं प्रकार सुरू असतानाच पण ह्या महिलेची एकच मागणी होती की हा मुलगा त्यांचा आहे, गणेश नाईकांचा, त्यामुळे गणेश नाईकांनी या मुलाला आपलं नाव देण्यात यावं, हीच एक फक्त मागणी होती। परंतु त्या मागणी करत असताना गणेश नाईकांनी ती मागणी झुगारून लावून तुला आणि तुझ्या मुलाला आम्ही ठार मारू अशी धमकी दिली होती, आणि तीच तक्रार काल बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये दुपारी दाखल झाली। परंतु धक्कादायक आणखी एक बाब की काल रात्री पुन्हा एक दुसरी तक्रार नेरूळमध्ये दाखल झाली, आणि ती आणखीन एक आहे की त्याच्यामध्ये शारीरिक शोषण गणेश नाईकांकडून केलं जात होतं, ही देखील तक्रार दाखल झाल्यामुळे गणेश नाईक यांच्यावरती आपल्याकडे या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया आहे तीही बघूयात। गंभीर दखल घेऊन राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करण्याचे निर्देश देऊन 48 तासामध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार 15 तारखेला नवी मुंबई पोलीस स्टेशनला गणेश नाईक यांच्या विरोधात IPC 506B हा गुन्हा दाखल झालेला आहे व 16 तारखेला नेरूळ पोलीस स्टेशनला IPC 376 हा गुन्हा दाखल झालेला आहे। दोन्ही पोलीस स्टेशनला दाखल झालेले गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असून गणेश नाईक यांना अटक करून याची चौकशी व पुढील कारवाई केली जाईल। देवेंद्र फडणवीस बोलतात, थेट प्रक्षेपण। चा दौरा हा कोणी करायला हरकत नाही, कारण प्रभू श्रीराम हे आपलं दैवत आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्याकरता जर कोणी जाणार असेल तर त्याचं स्वागतच आहे। आम्ही देखील त्या ठिकाणी जात असतो आणि मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला तिथे जावंसं वाटणं यात काही गैर नाही आहे, कारण प्रभू श्रीरामांचं इतकं मोठं मंदिर हे त्या ठिकाणी होतं, भव्य मंदिर होतं, त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक आहे। मला असं वाटत नाही याचा कुठलाही राजकीय अन्वय अर्थ लावण्याची आवश्यकता नाही। त्यांनी असं म्हटलं की सगळ्या देशभरातल्या हिंदूंनी तयार राहा, 3 तारखेला मशिदीवरचे भोंगे जर उतरवले गेले नाहीत तर तुम्ही सगळ्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा। भाजप त्यांच्या म्हणण्याशी असं आहे की भारतीय जनता पक्षाची आपली भूमिका असते, वेळोवेळी आम्ही मांडत असतो, आमच्या भूमिकेनुसार आम्ही चालत राहतो। दंगली पेटवण्याचं काम जे आहे ते भाजपकडून केलं जाते असा आरोप जो आहे तो संजय राऊत असतील किंवा इतर ठिकाणी केला जातोय। संजय राऊत एक फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहे, ते दिवसभरात काही बोलत असतात
किती वेळा उत्तर द्यायची आम्हाला कामधंदे आहेत, त्यांना नाही आहेत, तुम्हालाही आहेत, त्यामुळे त्यांच्या याच्यावर कशाला विचार. सर जेम्स लेन वेगवेगळ्या विषयांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरची पोटनिवडणूक असो किंवा राज ठाकरेंची काय भूमिका आहे किंवा ते अयोध्येला जात आहेत त्याच्याविषयी असे वेगवेगळे प्रश्न विचारले असता भाजपची स्वतःची एक भूमिका असते आणि त्यानुसार भाजप काम करतं आणि संजय राऊतांच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देणार नाही, त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही उत्तर देणार नाही, आम्हाला कामं आहेत, त्यांना कामं नाहीत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान भोंग्यांवरून सुरू असलेल्या वादावरही राज यांनी भाष्य केलं. भोंग्याचा विषय धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे. आम्हाला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोय किंवा शांतता बिघडवण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही आहे, असं राज यांनी स्पष्ट केलं. मात्र 3 मेच्या अल्टिमेटमवर राज ठाकरे ठाम आहेत. 3 मेपर्यंत भोंगे उतरवले नाही तर जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेदरम्यान दिला आहे. तुम्ही जर 5 वेळा जर तिथे भोंगे लावणार असाल तर दिवसातनं 5 वेळा आम्ही मशिदीच्या समोर आम्ही हनुमान चालीसा लावू. देशभरातल्या माझ्या सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा आणि 3 तारखेला आता त्यांचं रमजान सुरू आहे, त्याच्यामुळे मला कुठची गोष्ट आता करायची नाही, कोणाला काही सांगायचं नाहीये. परंतु 3 तारखेला जर 3 तारखेपर्यंत ते जर त्यांना समजलं नाही, कळलं नाही आणि या देशातल्या कायद्यापेक्षा, या देशातल्या सुप्रीम कोर्टापेक्षा, या देशातल्या न्यायव्यवस्थेपेक्षा जर स्वतःचा धर्म म्हणून यांना जर जास्ती मोठा वाटत असेल किंवा ह्यांना लाऊडस्पीकर जर जास्ती मोठे वाटत असतील तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. मी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथे मी जाहीर सभा घेणार आहे 1 मेला महाराष्ट्र दिनी. आणि नंबर 2 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचीन. अशा भोंग्यांना, अशा लाऊडस्पीकरना परमिट देऊ नका. जर ते शांतता भंग करत असतील तर त्यांना परमिट देऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि याही पलीकडे मला असं वाटतं जाऊन आपण स्वतः काही समजणार आहोत की नाही. मुस्लिम समाजाला देखील या गोष्टी समजल्या पाहिजेत की आपण काही या देशापेक्षा तर धर्म यांचा मोठा नाही होऊ शकत. लोकांना या गोष्टीचा त्रास होतोय याची त्यांना कल्पना मला असं वाटतं येणं आवश्यक आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे. यात त्यांनी देशाला वाचवण्याची गरज असल्याचं म्हटलंय. देशात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून सगळ्या प्रकारच्या धार्मिक रॅलींवर लवकरात लवकर बंदी घालावी, तसंच कोणत्याही धर्माबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईसाठी कायदा बनवावा, असंही अबू आझमी म्हणाले. करके ये ऑर्डर कीजिए कि कोई भी रैली सड़क पर ना निकले और एक कानून बना दीजिए मोदी साहब. अमित शाह साहब, आप उस कुर्सी पर बैठे हैं जिस देश पर बहुत बड़े नेता हमारे सरदार वल्लभ भाई पटेल साहब बैठे थे. आपको वो किरदार निभाना है और मैं समझता हूँ जरूर आप निभाएंगे क्योंकि देश को टूटने नहीं देना है. आप एक कानून बना दीजिए कि कोई भी व्यक्ति किसी भी धर्म का हो, किसी भी धर्म के खिलाफ, धार्मिक नेताओं के खिलाफ और देश के किसी बड़े नेताओं के खिलाफ, बड़े व्यक्ति के खिलाफ अगर एक भी अब्द शब्द बोले उसके ऊपर बिल्कुल कानून ऐसा बनाया जाए जैसे टेररिज्म का कानून होता है. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचं आवाहन करून नव्या वादाला तोंड फोडलं. हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून राज ठाकरे यांनी मनसेच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. मनसेच्या आजवरच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर मनसेचं इंजिन आता हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळत आहे.
मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं. ऐन हनुमान जयंतीच्या तोंडावर राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तर मशिदींवरील भोंग्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. खरं तर धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा काही नवा नाही. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या मुद्द्याला हात घातला होता. आता राज ठाकरे यांनीही मशिदींवरील भोंग्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. मनसेच्या स्थापनेपासून 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत मराठीच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक हिंदुत्वाचा ट्रॅक धरल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसेचं इंजिन भाजपच्या दिशेनं निघाल्याची चर्चा त्यामुळे राज्यभर सुरू झाली आहे. कारण राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य करण्यापूर्वी भाजप नेते मोहित भारतीय यांनी याविषयीची मागणी केली होती आणि राज ठाकरेंनी पाडव्याच्या सभेत त्याच सुरात सूर मिसळल्यानं मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं बोललं जात आहे. मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्या प्रकारे या लाऊडस्पीकरचा सकाळी 5 वाजल्यापासून जो त्रास होतो, कोणता धर्म, कुठच्या धर्मामध्ये लिहिलेलं लाऊडस्पीकर? जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता काय? खरं तर राज ठाकरेंनी आजवर जे मुद्दे हातात घेतले त्यावरून बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेत असताना त्यांनी रेल्वे भरतीत मराठी तरुणांना प्राधान्य देण्याच्या मागणीवरून आंदोलन केलं. या आंदोलनामुळे राज्यात बराच गदारोळ झाला. तसंच शिवसेनेत अंतर्गत मतभेद झाल्याची चर्चा रंगली. कारण त्यावेळी शिवसेनेची भाजपशी युती होती आणि त्यामुळे परप्रांतीयांविरोधात भूमिका घेताना शिवसेनेवर मर्यादा येत होत्या. पुढे राज ठाकरेंनी पक्षांतर्गत मतभेदातून शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्या लोकांना दीर्घदमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हाच त्यांचा प्रमुख अजेंडा होता. म्हणूनच मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात अशा प्रकारे व्हायची. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनसेच्या स्थापनेपासून मराठी माणूस राज ठाकरेंच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. मराठी माणसाच्या भूमिकेमुळे सुरुवातीला त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं. राज्याच्या राजकारणात जनतेसमोर एक नवा पर्याय मनसेच्या रूपानं उभा राहिला. कारण त्यावेळी राज्यातील राजकीय समीकरणं काही वेगळी होती. शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असा थेट सामना होता. भाजपशी युती असल्यामुळे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर शिवसेना काहीशी मवाळ झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी प्रादेशिक अस्मितेला हात घातल्यामुळे सुरुवातीच्या काळात मनसेला तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाला. राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून नव्या राजकारणाला सुरुवात केली होती. मात्र आता त्यांच्या राजकारणानं हिंदुत्वाची कास धरल्याचं पाहायला मिळतंय. इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवसेनेचा राजकीय प्रवास अशाच प्रकारे झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना केली. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा हाती घेतल्यानं शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यात मराठी माणसांचं मोठं पाठबळ मिळालं. त्यानंतर कोकणात शिवसेना पोचली.
मात्र 80च्या दशकापर्यंत मुंबई, ठाणे, कोकण या पलीकडे शिवसेना पोहोचू शकली नव्हती. पण 1984 मध्ये शिवसेनेनं आपला ट्रॅक बदलला आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली. आज राज ठाकरेही त्याच मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील सगळे खाते प्रमुख ज्यांना पत्र लिहिलंय. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही नेते करतायत. हा 100 कोटींचा आकडा आला कुठून आणि 15 वर्षात कुठेही अशी तक्रार दिसून का आली नाही, याबाबत तक्रार केली जाणार असल्याचं कळतंय. त्यामुळे अशी तक्रार करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलं आहे. काल मी महाराष्ट्र पोलीस महापालिका मंत्रालयाच्या 7 अधिकाऱ्यांशी बोललो. 100 कोटी चौथालय घोटाळ्याचा आकडा हे आम्ही कोणीच सांगितलं नाही. 2-4 कोटीपेक्षा मोठी योजना नव्हती. हा उद्धव ठाकरे, संजय राऊतनी मेधा सोमय्याला बदनाम करण्यासाठीचा आकडा. ही योजना हे महाराष्ट्र सरकारची होती. चौथालय त्यांचे आहेत. जागा मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी MMRDAने चुकवली होती. त्यात मेधा सोमय्याचा विषय कुठे आला? CRZ व्हायोलेशन केलं तर तुम्ही केलं. आणि समुद्र किनाऱ्यावर 22 लाख झोपडपट्टी वस्ती. आदित्य ठाकरे हे CRZच्या नावाने सगळ्यांचे नळ, पाणी, वीज, चौथालय बंद करणार आहेत का? हे मेधाला बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रचलेलं कुभांड आहेत. त्यांचा मेहुणाचा 29,86,00,000चा घोटाळा काढला म्हणून ही नौटंकी. ज्यांनी जेम्स लेनची मुलाखत घेतली आहे त्यांनी गलिच्छ लिखाण काढून टाकावं असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. त्यांनी स्वतःच सांगितलं ते इतिहासकार नाही, कादंबरी चालता चालता लिहिली. मग शिवाजी कादंबरीत आक्षेपार्ह लिहिलेले विधान काढण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे. तर बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहासाचा बट्ट्याबोळ केल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला. की त्यांनी जे गलिच्छ लिखाण केलेलं आहे तेवढी विनंती करा. आमची विनंती आहे की त्यांनी हे काढून टाकावं त्याच्या पुस्तकात. तो आता स्वतःच म्हणतो मी इतिहासक नाही आहे, मी चालता चालता म्हणजे असंच हे फिक्शन बुक म्हणून लिहिलेलं आहे, कादंबरी लिहिलेली. जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केलेली आहे. जे गलिच्छ लिखाण कादंबरीत लिहिलं गेलंय ते काढून टाकावं. बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाचा बट्ट्याबोळ केला असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. शिवाजी कादंबरी संदर्भात केलेलं हे वक्तव्य आहे. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांची सनद रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केली आहे. वकिलीसारख्या व्यवसायामध्ये गुन्हेगारी, प्रक्षोभक भाषण, विध्वंसक, चिथावणीखोर मार्ग वापरले असं पिंपळे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांची सनद रद्द करावी, या दोघाही पती पत्नींची सनद रद्द करावी अशी मागणी पिंपळे यांनी केली आहे. प्रक्षोभक विधानं करणं, चिथावणीखोर विधानं करणं, कट रचणं, असंविधानिक भाषा वापरणं, अनैतिक भाषा वापरणं, त्यानंतर समाजातील विशिष्ट उत्तुंग कारकीर्द असलेल्या व्यक्तींना टार्गेट करणं, त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणं, अशा प्रकारचे जे ॲडव्होकेट ॲक्टमध्ये प्रोफेशनल इथिक्स घालून दिलेले आहेत त्या इथिक्सचं वारंवार उल्लंघन करतात. जे नॉर्म्स, रेग्युलेशन्स आणि हे जे मोरल प्रोफेशन आहे त्या मोरल प्रोफेशनवर हल्ला करण्याचं काम हे दाम्पत्य वारंवार करतात. अजून काही बातम्यांकडे वळणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे राज्यातल्या यात्रांची. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर राज्यातील अनेक भागात यात्रा सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूर, बुलडाणा, धुळ्यामध्ये यात्रा सुरू झाल्यात. कोल्हापुरातल्या अंबाबाईचा रथोत्सव सोहळा आज रात्री संपन्न होतोय.
या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी असते। रात्री 9:30 वाजता याला सुरुवात होते। धुळ्यातील आदिशक्ती एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाला सुरुवात झाली। एकविरा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त एकविरा देवीच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। दरवर्षी चैत्र उत्सवामध्ये एकविरा देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते। यंदा प्रथमच एकविरा देवीच्या पालखीऐवजी सुमारे 5 टन वजनाच्या संपूर्ण पितळी रथातून देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाणार आहे। 350 वर्षांची परंपरा असलेली चिखली इथली रेणुका माता जिचा यात्रा महोत्सव सुरू झालाय। यात्रेनिमित्त मातेच्या वगदीला लहान मुलं लटकवण्याची परंपरा आहे, ती आज सुद्धा कायम असल्याचं बघायला मिळत आहे। शिरूरचे खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा एका लग्नातला डान्स करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी पीएचं नारायणगाव इथं लग्न होतं। या लग्नात नवरदेवासोबत डॉक्टर कोल्हे यांनी ताशा, हलगी आणि टिपाणीच्या नादावर चांगलाच ठेका दिला। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टर कोल्हे बैलगाडा घाटात घोडीवर बसलेले होते, त्यावेळीही ते चर्चेत आलेले होते। त्यानंतर आज या लग्नात त्यांनी जो ठेका धरलाय तो चांगलाच चर्चेत आला। बैलगाडा घाटात आणि लग्नात वाजवली जाणारी ग्रामीण संस्कृतीची वाद्य जेव्हा वाजली तेव्हा भल्या भल्यांच्या अंगात संचार येतो, त्यात अमोल कोल्हे सुद्धा अपवाद ठरलेले नाही। बैलगाडा हा ग्रामीण संस्कृतीचा वसा आणि वारसा आहे। याच संस्कृतीचं बैलांच्या मांडवासोबत एक आगळंवेगळं नातं आहे। वर्षानुवर्ष हे नातं जपणारे शेतकरी सुद्धा महाराष्ट्रात आहेत, पण काही शेतकरी यात मात्र अजूनही 4 पावलं पुढे टाकतायत। असाच एक बैलगाड्यांचा मांडव चर्चेत आलेला आहे। मुख्य पशुधनाला रायगडाची माया देणाऱ्या शेतकऱ्याचा आढावा घेऊया रिपोर्टमधून। मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, बुरुजांवर तोफा आणि गडाच्या भिंतीवर लावलेल्या ढाल तलवारी ही आहे रायगडाची प्रतिकृती। आणि या रायगडात वास्तव्य आहे बळीराजाचा लाडका सर्जाराजाचं। उन्हाळा सुरू झाला की बैलांसाठी शेतातच मांडव उभारण्याची प्राचीन परंपरा आहे, पण त्यातही आंबेगावच्या शिवाजी पवळे या शेतकऱ्यानं 1600 ज्वारीच्या पेंड्या, 300 बांबू आणि बांधणीला वडाच्या पारंब्यांचा वापर करत मोठ्या कल्पकतेनं स्वराज्याच्या राजधानीची प्रतिकृती साकारली आहे। बैलगाडा मांडवाच्या माध्यमातून आपण कडव्याचा आकार देऊन आपण गड किल्ल्यांची प्रतिकृती आपण तयार करू शकतो आणि या माध्यमातून आपण बैलगाडा शर्यतीला सुद्धा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आपण त्या माध्यमातून आपण पुढच्या तरुण पिढीला एक संदेश देण्यासाठी, ऐतिहासिक जागृती होण्यासाठी म्हणून आपण हा बैलगाडा मांडव तयार करत असतो। बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांसाठी केवळ छंद नाहीये, या शर्यतींमागे शेतकऱ्याचं आर्थिक गणितही अवलंबून आहे। मागच्या 7 वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद असल्यानं अनेकांसाठी बैलांचं संगोपन करणं अवघड बनलं, पण अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे बैलांचं जतन केलं। पण आता बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानं शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती मिळू लागली आणि दावणीतल्या बैलांची संख्याही वाढू लागली। त्या ठिकाणी बनवलेला हा बैलांच्या संरक्षणासाठी, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बनवलेला मांडव अतिशय उत्कृष्ट प्रतिकृती बनवलेली आहे। गडकिल्ल्यांच्या पासून प्रेरणा घेऊन माननीय दिलीप शेठ पवळे यांनी बनवलेला हा मांडव नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे। शेतकरी असलेल्या पवळे कुटुंबाचं राहतं घरही साधंच आहे, पण पशुधनाच्या संगोपनात त्यांनी कुठलीच कसर सोडली नाही। मागील 24 वर्षांपासून पवळे कुटुंबीय त्यांच्या बैलांसाठी शिवकालीन वास्तूंच्या प्रतिकृती उभारत आहेत। यंदा पवळेंनी त्यांच्या बैलांसाठी साकारलेला रायगड पाहण्यासाठीही पर्यटक येऊ लागलेत। जनावरांसाठी केलेला हा मांडव हा पाहण्यासाठी आम्ही आज येथे आलेलो आहोत आणि हे पाहत असताना दिलीप पवळे यांचं शिवाजी महाराजांविषयी असलेलं प्रेम आणि दरवर्षी ते त्या प्रेमाच्या माध्यमातून दरवर्षी गड किल्ल्यांची वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकृती ते ह्या ठिकाणी सादर करीत असतात। बैलांच्या निवाऱ्यासाठी उभारलेली ही वास्तू पशुधनासाठी मायेची सावली तर आहेच, पण यातून शिवकालीन इतिहास उभा राहतो। हा रायगड महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील त्याच्या लाडक्या बैलांप्रतीचं प्रेम आणि शिवरायांवरची श्रद्धा या दोघांचं मूर्त रूप आहे एवढं निश्चित। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे।
या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.